मध्ये नमस्ते। आजची रेसिपी आहे काकडीचा ठेचा। तर इथे मी कढई ठेवलेली आहे। कढईमध्ये 1 चमचा तेल टाकलेला आहे। तेल छान असा गरम झाला पाहिजे। इथे जिरं टाकायचं। जिरं पण छान असं तरतरलं पाहिजे, म्हणजे त्याच्यामध्ये टेस्ट एकदम खमंग उतरेल। इथे कांदा घेतलेला आहे 1, तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नाही केला तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। तर कांदा इथे सॉफ्ट झालेला आहे। इथे बघा, याच्यामध्ये अद्रक 1 इंच घेतलेला आहे, 4 ते 5 हिरव्या मिरच्या आहेत आणि लसूण 1 गड्डी आहे। हे टेचून घेतलेलं आहे। तुम्ही कधी पण ठेचा बनवायचा असला ना तर लसूण मिरची असं टेचून घ्या, खूप छान असा टेस्ट येतो। नाहीतर मिक्सरला लावलं तरी पण चालेल। इथे टोमॅटो घेतलेला आहे 1, चवीनुसार मीठ घ्यायचं। तेलावर छान परतून घ्यायचं। इथे ही 250 ग्राम काकडी आहे। 2 काकडी होत्या, त्यांच्या सालं काढलेले आहे आणि किसून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आहे ना त्यातलं बी पण काढून टाकलेलं आहे। तर बघा, काकडीचा ठेचा 1 नंबर लागतो आणि तुम्ही नक्की माझ्या पद्धतीने बनवा। इथे चवीनुसार तिखट लाल। इथे शेंगदाण्याचा कूट आहे। शेंगदाणे घेतलेले आहेत, भाजलेले आहेत आणि मिक्सरवर फिरवून घेतलेले आहेत। हा काकडीचा ठेचा तुम्ही फ्रीजमध्ये ठेवला तर 8-10 दिवस टिकणार। इथे चवीनुसार कोथिंबीर टाकायची। इथे काकडी
काकडीचा ठेचा झालेला आहे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि नेहमीच खात राहा. धन्यवाद.